साखर उद्योग हा देश पातळीवर आम्ही काय संस्थांमध्ये काम करतो, मी आवर्जून उल्लेख केला पाहिजे। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, राजकीय विषय सोडून द्या, पण आज यांनी या साखर उद्योगाकरता निश्चितपणाने काय धोरण अशी स्वीकारली, मग ते इथेनॉलचं धोरण असेल, इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल, एक्सपोर्टची पॉलिसी असेल, किंवा इन्शुरन्स स्कीम आणून 2-2 लाख कोटी रुपयाची कर्ज उभारणी 6% व्याजानं देण्याच्या संदर्भातलं काम असेल, आणि बघता बघता आज हा साखर उद्योग हा आता बायो सीएनजीच्या माध्यमातून पुढे येणार आहे, ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून हा उद्योग पुढे येणार आहे, आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जगाला इथेनॉल पुरवठा करण्याचं काम, जगाला साखर पुरवठा करण्याचं काम, आणि जगाला ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर पुरवठा करण्याचं काम आज आपल्या देशामधून मित्रांनो होत आहे। हे सुद्धा ह्या निमित्तानं बोलणं गरजेचं आहे, कारण जी माणसं काम करतात, हे प्रस्ताव आम्ही केल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, मी सहकार मंत्र्यांनाही भेटलो, जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना भेटलो, आणि त्यांना सांगितलं की हे माझं काही वैयक्तिक काम नाही, आमचा कारखाना अडचणीत आलेला आहे, आमचं आर्थिक संकट मोठं आहे, कारण आमचं क्रशिंग कमी झालं, आम्हाला सहकारातले नियम आहेत, आम्हाला बाकीच्या काही दुसऱ्या वेड्या गोष्टी कोणी करू शकत नाही, आम्ही करणारही नाही कधी, कारण तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डच नाही, आणि मग आता आम्हाला मदत करा केली। मागच्या वेळेस आम्हाला त्यांनी एनसीडीसी मधनं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला 150 कोटी रुपये त्या काळामध्ये दिले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।